नमस्कार, मी माऊली हेगडे, राहणार हरळवाडी, तालुका मूळ, जिल्हा सोलापूर. ही जी आपण केळी बघत आहे ही मुसा, नेंद्रण आणि बसराई जातीची केळी आहे. ही केळी संपूर्णतः ग्रामपंचायतच्या जे पाणी आहे वाया जाणारं, त्या पाण्याच्या आधारावरती ही केळी, जे वाया जाणारं पाणी, वेस्टेज जाणाऱ्या पाण्याच्या आधारावरती ही केळी आपण लावलेली आहे. आणि ही पूर्ण नैसर्गिक पद्धतीची केळी आहे. यामध्ये याला कोणत्याही प्रकारचा खत नाही अथवा याला नॅचरल पूर्ण जे नैसर्गिक पद्धतीने पावसाच्या आधारावर ज्याप्रमाणे येते त्याचप्रमाणे हे फक्त केवळ ग्रामपंचायतच्या पाण्यावरती आणलेले हे झाडं आहेत. आणि गावामध्ये जे पडीक जागा आहे, या पडीक जागेच्या ठिकाणी ही सर्व झाडं लावलेली आहेत. आणि याचा फायदा संपूर्ण गावातील लोकांना जे काही येईल ते गावात आम्ही दिले जाते, गावामध्ये वाटले जात आहे. त्या झाडाची काय खासियत आहे? या झाडाची खासियत काय, ह्याचा बुंदा मोठा येतो. हा नैसर्गिक पद्धतीचा आहे की हा 35 वर्षापूर्वीचा वाण आहे आणि हा पूर्ण नॅचरल आहे. याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा रासायनिक अथवा सेंद्रिय खताचा वापर केला नाही. तो जो नॅचरल पद्धतीने जसा येतो तसंच फक्त पाण्याचा आधार घेऊन ग्रामपंचायतच्या वेस्टेजच्या पाण्यावरती, म्हणजे वाया जाणाऱ्या पाण्यावरती ह्याचा प्रयोग केला आहे आपण. तर किती घड लागत असतील याला? साधारणतः हा एकदा चालू झाला की एका वेळेस एकच घड लागतो आणि नंतर हा तोडल्यानंतर खालून नवीन कोंब येतो, त्याला जे पालवी फुटणे आपण जे म्हणतो. त्यानंतर तो दुसरा येतो, तो साधारणतः 4.5 ते 5 महिन्यामध्ये येण होते आणि 9-9.5 महिन्यात हा नवीन, म्हणजे हा पूर्णतः पिकतो, म्हणजे काढला जातो. तर किती किलोचा होत असेल? हा साधारणतः 30 ते 35 किलोचा घड आहे. वाऱ्याचा याला धोका होऊ शकतो नाही, ह्याला तर? कोणत्याही प्रकारचा वाऱ्याचा धोका होत नाही, कारण ह्याचा बुंदा 3.5 फुटाचा, तुम्ही मोजला तर त्याचा बुंदा आपण पाहिला असेल 3.5 फुटाचा आहे. त्यामुळे ह्याला कोणताही वाऱ्याचा प्रकार. आणि याच्यामध्ये हा जो वाण आहे कलकत्त्याचा, हा साधारणतः कमीत कमी 10 ते 15 फुटाच्या वर जातो. परंतु ह्याला कोणताच वाऱ्यापासून किंवा कशाचं, जसं नैसर्गिक झाड असतं त्याच पद्धतीने असतं, त्याला काय धोका वगैरे होत नाही.